आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। नाही ना, बौद्ध धर्मामध्ये 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या शिकवलेल्या आहेत। त्याला उपासक उपासिकाच्या 3 पायऱ्या म्हणतात। बिल्डिंग असेल ना बऱ्याच लोकांकडे, किंवा आपल्या विहाराची बिल्डिंग चढत असताना 1 पायरी 2 पायरी 3 पायरी शेवटची पायरी है ना, तशा पायऱ्या आहेत बौद्ध धर्माच्या। शिकवण जतन करणाऱ्या लोकांसाठी, उपासक उपासिकांसाठी, भिक्खू भिक्खुनीसाठी कोणत्या पायऱ्या आहेत बरं? साधकासाठी तथागत सम्यक संबुद्धाने सांगितलं, परियेती पटिपदा पटिवेदन, 3 पायऱ्या आहेत। तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की तुम्हाला खूप शांत पद्धतीनं ऐकावं लागेल, श्रवण करणे, ऐकलेलं तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं समजून घ्यावं लागेल, भावना करणे, चिंतन करणे, चिंतन केलेलं भावना केलेलं तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं आचरणामध्ये आणावं लागेल, जेणेकरून ते तुम्हाला फळ देईल। आणि त्यालाच बुद्धाला निब्बान म्हटलेलं आहे ना। निब्बान, निब्बानचा अर्थ काय? परमसुख। आणि परमसुख कधी भेटणार आहे? जेव्हा तुमच्या मनातले सारे वैरी तुम्ही जाळून टाकाल, तुमच्या मनातले सारे वैरी तुम्ही फेकून द्याल, मारून टाकाल, त्यांचं प्रहार कराल, तेव्हा कुठे मनाला ही शुद्ध आणि पवित्र अवस्था प्राप्त होईल, अंतिम सुखाची अवस्था। आणि म्हणून माय भावल्यांनो, उपासक उपासिकांनो, आता ही गोष्ट आमच्याकडे साध्य झाली बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे। अशा सुंदर आणि मोठमोठ्या बुद्ध विहारामध्ये बसून तुम्ही आम्ही तथागत सम्यक संबुद्धांचा दुःख मुक्तीचा आर्य संदेश, अर्थात तथागतांनी शिकवलेला शुद्ध धम्म ऐकत आहोत, है ना। म्हणजे बुद्धाच्या काळात जन्म झाला, माणूस म्हणून जन्माला आलो, सगळे अवयव चांगले आहेत, धम्म आचरण करायला मिळू लागलाय। आता सगळ्यात महत्वाचं काय आहे तर तुम्हाला आम्हाला वारंवार जे काही ऐकलेलं आहे त्याची भावना करावी लागणार आहे। भावना करणे। बरेच लोक आम्हाला येऊन म्हणतात, भंतेजी आम्ही भिक्षूंना भोजन दान देतो, बरं चांगलं आहे। भंतेजी आम्ही भिक्षूंना चिवर दान देतो, बरं चांगलं आहे। भंतेजी आम्ही विहारात खीर दान देतो, चांगलं आहे, उत्तम आहे ना। भंतेजी आम्ही उपासक उपासिकांना भोजन दान देतो, चांगलं आहे, उत्तम आहे। आज बसू लागलो तरी भंतेजी सुखच मिळेना हो, नवरा दारूच सोडायना, पोरग कामाला जाईना, पोरीचा नवरा पोरीला माणूस लागला, छोट्या छोट्या गोष्टी सरळ सरळ। एक गोष्ट करायची राहिली बरं का, ती कोणती करायची राहिली? बुद्धानं सांगितलं ना, दानं ददन्तु सत्ताय शीलं रक्षन्तु सर्वदा भावना धीरतान्तु रक्षन्तु देवता दत्ता। दान द्या, किती देतात काय देता याला अजिबात महत्व नाही, कोणत्या चित्तानं देऊ लागलात हे महत्वाचं आहे। कोणत्या चित्तानं देऊ लागलात हे फार महत्वाचं आहे। तुम्ही रुपया द्या, तुम्ही 10 रुपये द्या, तुम्ही 50 रुपये द्या, तुमचा 1 रुपया जेव्हा तुम्ही कुशल चित्तानं देता ना, कुशल चित्तानं देता, तर कुशल चित्तानं दिलेला तुमचा 1 रुपया 1 लाखाची बरोबरी करू शकते। लाख जर दिले तर करोडाची बरोबरी करू शकते ना। पण काय करायचंय? दानं ददन्तु सत्ताय, जे तुम्ही करत आहात, आपण काय समजून घेतो बघा, 7 प्रकारचे धन समजून घेतोय। पुढच्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे यासाठी अगोदर तुमचा पाया मजबूत करून देतोय, है ना। आपण माकडासारखं उड्या मारत गेलो, समजणार आहे आपल्याला? नाही समजणार। पण तथागत सम्यक संबुद्धांनी काय सांगितलं की पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल? का द्यावं, कोणाला द्यावं, कसं द्यावं, किती द्यावं
कुठं द्यावं, त्या साऱ्या गोष्टी समजल्या पाहिजे ना, साऱ्या गोष्टी समजल्या पाहिजे. त्यांनी दिलेल्या आरक्षणामुळे शिक्षण मिळालं, त्यांनी शिकवलेल्या शिक्षणामुळे अधिकारी झालो, अधिकारी झाल्यामुळे, कर्मचारी झाल्यामुळे, महानगरपालिकेत नोकरी लागल्यामुळे थोडाफार पैसा आला, पैशावर घर बांधलं, घर बांधून पैसा उरलावून गाडी घेतली. तुमचं आमचं काय, सगळं बापाचं आहे आपल्या, है ना. आणि मग तुमच्या आमच्या बापाला काय सांगितलेलं आहे? बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की माझ्या प्रत्येक बौद्ध बांधवांनो, मी तुम्हाला सांगतोय, माझ्या प्रत्येक बौद्ध बांधवांनो मी तुम्हाला सांगतोय की मी गेल्यानंतर मी अनंत परिश्रमातून हा जो रथ इथपर्यंत आणलाय. हिम्मत असेल, शक्ती असेल तर पुढे न्या, नाहीतर अन्यथा इथंच ठेवा. तर पुढे नेणारे झालो ना आम्ही. तुम्ही एवढं दिवसभर तुम्ही इथं बसू लागला, एवढ्या संख्येनं बसू लागला, तर तुम्ही बाबासाहेबांचा धम्मरथ पुढे नेणाऱ्यांमध्ये आहात. मग धम्मरथ पुढे येत असताना काय करावं लागेल? तुमच्या आमच्याकडे जेवढं काही आहे त्यातलं थोडंफार तरी बौद्ध भिक्खूंना धम्माच्या प्रचारासाठी द्यावं लागेल. आमच्या वाड्या वस्तीमध्ये जाऊन आम्हाला बुद्ध विहारांची निर्मिती करावी लागेल. पुण्यातलं एक बुद्ध विहार किती मोठं काम करू लागलं, मुळाव्यातलं एक बुद्ध विहार किती मोठं काम करू लागलं, नांदेड गाभरचं एक बुद्ध विहार किती मोठं काम करू लागलं. एक बुद्ध विहार बांधणे म्हणजे एक विद्यापीठ बांधणे. एका विद्यापीठाची बरोबरी एक बुद्ध विहार करते. आणि म्हणून महामंडळांना, उपासकांनी, उपासिकांनो, तुमचं आमचं कर्तव्य आहे, जे काही देत आहात ना, दानं ददन्तु श्रद्धाय, श्रद्धेनं द्या. मेल्यानंतर, डोळे बंद केल्यानंतर कुणाच्याच बापाला निर्माण मिळत नाही. डोळे बंद करणे म्हणजे मरणे, त्याला निर्माण म्हणू नये. खेड्यापाड्यात आमचे लोक लिहितात मेलेल्या माणसाच्या पुढे बुद्धवासी. माय तो मथारा काय बुद्धाजवळ गेला काय, का मथारी बुद्धाजवळ गेली? बुद्धाजवळ गेल्यानंतर कोणी जात नाही, जिवंत मध्ये बुद्धाजवळ लोक जातात. त्याच्या चिंतामध्ये वैर नाही, तो बुद्धाजवळ गेला. त्याच्या चिंतामध्ये तिरस्कार नाही, तो बुद्धाजवळ गेला. त्याच्या चिंतामध्ये मीपणा नाही, तो बुद्धाजवळ गेला. त्याच्या चिंतामध्ये खेद नाही, तो बुद्धाजवळ गेला. त्याच्या चिंतामध्ये हिंसा नाही, तो बुद्धाजवळ गेला, है ना. त्याच्या चिंतामध्ये मिथ्या दृष्टी नाही, तो बुद्धाजवळ गेला. हे सगळे बंधन जिवंत असताना माणूस तोडत असतो, मेल्यानंतर कुठंच काही होत नाही. मेल्यानंतर निर्माण म्हणू नये, बुद्धवासी म्हणू नये. मेला मेला मेला, त्याच्या पुढे काही नाही, है ना. लावायचं तर कागदाचीच लावा, स्मृतिशीच लावा. काय काही आमचे लोक परिनिर्वाण आजोबा बाप्पा, काही तो महापरिनिर्वाण आजोबा बाप्पा. अरे महापरिनिर्वाण सम्यक समृद्धांना वापरतात, परिनिर्वाण आनंदाला वापरतात, परिणाम बोधिसत्वाला वापरतात. हे तुम्ही आम्ही समजून घेतलं पाहिजे ना वारंवार. आणि म्हणून तथागत सम्यक समृद्धांना सांगितलं की या भवचक्रातून जर पार व्हायचं असेल, ज्याला श्रोताबंध समुदायागामी अनागामी अर्हत व्हायचं असेल, ज्याला चित्तातले 10 प्रकारचे बंधन तोडून अर्हत व्हायचं असेल, आणि ते तुटलेले बंधन पुन्हा पुन्हा प्राप्त करायचे नसतील, अर्थात पुन्हा जन्म मरण या भवचक्रातून पार व्हायचं असेल, भवचक्राच्या संपूर्ण आसक्त्यांना जर छेडायचं असेल, तर तुमच्या आमच्या चित्तामध्ये सुरुवात ही श्रद्धेपासून होत असते. श्रद्धा नाही तर काहीच नाही, श्रद्धा नाही तर काहीच नाही. ज्या पद्धतीने शेतकऱ्याच्या जीवनामध्ये पाणी नाही तर कापूस नाही, कापूस नाही तर मग काहीच नाही. पाणी नाही तर सोयाबीन नाही, सोयाबीन नाही तर मग काहीच नाही. या मिळालेल्या आयुष्याचं ज्यांना ज्यांना सोने करायचं आहे, आणि या मिळालेल्या आयुष्यामध्ये ज्यांना ज्यांना परम सुखाची
तर त्या माणसानी त्या बाईनी त्या उपासक उपासिकांनी आपली श्रद्धा ढासळता देऊ कामा नये. श्रद्धा ढासळू नये. कोणी किती म्हणली बाई घालना हिरवी साडी, तिला म्हणायचं नाही माझी पांढरीच घरी आहे ना. कोणी म्हणली अशी जबरदस्ती गेलं म्हणा ताट जाऊन, तिने म्हणायचं नाही बाई मेणबत्ती 2च रुपयाची आहे पण लख प्रकाश मनामध्ये पडते. बघा किती सुंदर तथागत सम्यक बुद्धाने 26 वर्षापूर्वी महान करुणेचा मार्ग तुम्हाला आम्हाला दिला. असा महान पुरुष दुसरा नाहीये की जो म्हणतोय की जर तुमच्यामध्ये आवड नसेल सवड मिळणार नाही, सवड मिळाली नाही तर तुम्ही ऐकायला येणार नाही, ऐकायला आले नाही तर तुम्हाला समजणार नाही, समजलं नाही तर मग तेच जे काही तुमचं रोजचं चालू आहे तेच. काय रोजचं चालू आहे तुम्हाला माहित आहे. सकाळी उठा, दात घासा, झाडू मारा, शिव्या देऊन डोक्यात साडा करा, लेकराच्या तयाऱ्या करा, लेकराला शाळेत पाठवा, भांडे धुवा, धुणं धुवा. बाईनं धुणं धुतलं तिचं कल्याण झालं का? हो. नाकाचा शेपूट पुसता येत नाही तेव्हापासून धुणं धुवू लागलं नाही. झालं काय कल्याण? झालं काय कल्याण? मन धुवून चित्ताला धुवाना. आणि चित्ताला कुठे धुता येत का? घरात नाही धुता येत. उगाच बाबासाहेबांनी सांगितलं का माझे 4 घर जिथे असतील तिथे सुद्धा मला बुद्ध विहार पाहिजे. बाबासाहेबांना माहित होतं की बुद्ध विहारामध्ये माणसाचे मन धुतल्या जातात. मन धुण्याचं काम आहे असलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं बुद्धाच्या भाषेत कुठलं भय असलं पाहिजे तर हा जन्म पुन्हा नाहीये. रूप वेदना संज्ञा संस्कार विज्ञान पृथ्वी आग तेज वायू या सर्व घटकांनी बनलेलं हे मानवी शरीर. आणि मानवाचा जन्म पुन्हा मिळत नाही. एकदाच मानवाला जन्म मिळाल्यानंतर तो जन्म व्हायला जाऊ नये याचं भय आमच्यामध्ये असलं पाहिजे. आणि जेव्हा हे भय तुमच्यामध्ये असेल, आमच्यामध्ये असेल तर तेव्हा आमच्याकडे एक धन आहे ज्याला म्हटलेलं आहे भय. हे सुद्धा या अर्थाने धन आहे.